तर भाजपच्या नियमांचं पालन न करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। 22 जणांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। नियमांचं पालन करणाऱ्या, बंडखोरी करणाऱ्या, अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर नियमांचं पालन न केल्याबद्दल ही कारवाई होतीये। या संदर्भात पक्षाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। त्यानुसार पदाधिकाऱ्यांचे पक्षांचं प्राथमिक सदस्यत्व आणि सध्या भूषवत असलेली पदं ही समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हा निर्णय पक्षहित आणि संघटनात्मक शिस्त लक्षात घेऊन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे आणि तो तत्काळ लागू देखील होणार आहे। यादीप्रमाणे पदाधिकाऱ्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.